नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की ह्युमॅनिटीजमध्ये जे एनईपीचं स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेसाठी हे जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे। आज आपण पाहणार आहोत की कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेसाठी या ठिकाणी हे जे 4 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं डिग्रीचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे आणि विद्यार्थ्यांनी विषय निवडत असताना कशा पद्धतीने ते विषय निवडले पाहिजे। तसं या ठिकाणी वाणिज्य या विद्याशाखेमध्ये फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फार असा स्कोप त्या ठिकाणी नाही। विषय निवडीमध्ये विषय जे आहेत ते विद्यापीठाने दिलेले आहेत, परंतु या व्यतिरिक्त त्यांना जे कंपल्सरी विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले विषय जसे की जेनरिक इलेक्टिव्ह आहे ते कोणते आहेत तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत आणि एकूण किती विषय त्या ठिकाणी होणार आहेत याचाही आढावा घेणार आहोत। कारण अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांना यामध्ये समस्या येत आहेत, त्याच पद्धतीनं जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा ही माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर या दोन सेमिस्टरचं जे स्ट्रक्चर आहे एनईपी प्रमाणे ते आपण पाहणार आहोत। तर आपण सुरुवातीला पाहूया की इथं आपण पाहू शकतो की जे इयर किंवा लेवल आहे ते लेवल दिलेलं आहे। तर हे जे लेवल आहे हे आहे 4.5। याचाच अर्थ असा की 9 ते 12 म्हणजे ही जी लेवल आहे याला लेवल 4 असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, लेवल 4। तर या लेवल 4 नंतर हे जे स्ट्रक्चर आहे ते एनईपी नुसार आहे 4.5 अशा प्रकारचं त्या ठिकाणी लेवल येते। म्हणजे जी डिग्री आहे फर्स्ट इयर हे फर्स्ट इयरला त्या ठिकाणी 4.5 फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला येते आणि हे जे 9 ते 12 वर्ग आहेत 9व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत लेवल 4 आहे आणि त्यानंतरचं म्हणजे आपलं जे सिनियरचं लेवल आहे ते आहे 4.5। आता याच्यामध्ये आपण पाहूया की हा जो डिग्री प्रोग्राम आहे हा मल्टीडिसिप्लिनरी डिग्री प्रोग्राम आहे आणि या ठिकाणी बीकॉम फर्स्ट इयर जे आहे त्यांच्यासाठी हे स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट सुद्धा आहे, ते पण आपण पाहणार आहोत। तर याच्यामध्ये हे जे आहे हे सगळं फ्रेमवर्क कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेसाठी आहे। तर याच्यामध्ये बघा 3 सब्जेक्ट दिलेले आहेत या ठिकाणी, सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर सेकंड आहे, 3 सब्जेक्ट आहेत, सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 आणि सब्जेक्ट 3। तर याच्यामध्ये काय हे तिन्ही सब्जेक्ट जे आहे डीएससी किंवा डीएससी असं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे। आता डीएससी म्हणजे काय तर डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर किंवा डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह, त्यानंतर याला सुद्धा मेजर असं म्हटलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट इयरला त्या ठिकाणी मायनर कुठला आहे हे दिलेलं नाही किंवा हे सगळेच विषय मेजर होऊ शकतात आणि राहिलेले विषय मायनर होऊ शकतात। अशा पद्धतीने या ठिकाणी एक स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेला आहे कॉमर्ससाठी। आता याच्यामध्ये आपण पाहूया की इथं जे कोड आहे तो कोड दिलेला आहे बघा, डीएससी 101। आता डीएससी म्हणजे काय तर डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर किंवा डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 101 4 क्रेडिटचा त्या ठिकाणी असणार आहे। सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सुद्धा तशाच पद्धतीने 4 क्रेडिटचा आहे, सब्जेक्ट 3 हा सुद्धा त्या ठिकाणी 4 क्रेडिटचा आहे। आता याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट ऍड केलेले आहेत तेही आपण पाहणार आहोत। हे फर्स्ट सेमिस्टरसाठी आहे। त्यानंतर याच्यामध्ये बास्केट 3 जे आहे तर या बास्केट 3 मध्ये काय आहे, जेनरिक इलेक्टिव्ह आहे किंवा ओपन इलेक्टिव्ह त्याला असं आपण म्हणतो आणि 2 क्रेडिटचं त्या ठिकाणी त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे। त्यानंतर एसईसी किंवा व्होकेशनल अँड स्किल एनहान्समेंट कोर्स याच्यामध्ये काय आहे, एक विषय त्या ठिकाणी एक पेपर दिलेला आहे तो सुद्धा 2 क्रेडिटचा आहे आणि हा विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर पहा याच्यामध्ये जे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स किंवा एईसी ज्याला आपण म्हणतो त्याच्यात इंग्लिश कंपल्सरी हा जो विषय आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर एमआयएल म्हणजे काय तर मॉडर्न इंडियन लँग्वेजेस हा सुद्धा 2 क्रेडिटसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे। याच्यामध्ये मग काय करायचं, हिंदी किंवा मराठी किंवा कन्नड किंवा पाली ज्या काही आपल्याकडं सेकंड लँग्वेज म्हणून भाषा उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एक भाषा आपल्याला निवडायची आहे। 2 क्रेडिटसाठी त्या ठिकाणी हा कोर्स देण्यात आलेला आहे। तर इथं सुद्धा आपण पाहू शकतो की हे जे पेपर आहेत हे कंपल्सरी त्या ठिकाणी दिलेले आहेत। मग इथं को करिक्युलर किंवा फील्ड वर्क वगैरे हे दिलेलं नाही, फर्स्ट इयरला ते कुठलंही त्या ठिकाणी नाही। तर याच्यामध्ये बघा किती क्रेडिट या ठिकाणी होतात, तर पहिला जो पेपर आहे 4 क्रेडिट, दुसरा 4 क्रेडिट, तिसरा 4 क्रेडिट 12, त्यानंतर जेनरिक इलेक्टिव्ह 14, त्यानंतर एसईसी या ठिकाणी 16 आणि 6 क्रेडिट म्हणजे 2 क्रेडिट कंपल्सरी इंग्लिश, 1 क्रेडिट 2 क्रेडिट एसएल आणि IKSचं त्या ठिकाणी 2 क्रेडिट असे मिळून 6 क्रेडिट त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे 16 आणि 6 22 क्रेडिटचं त्या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टर हे होतं, हे आपण इथं या ठिकाणी पाहू शकतो। सेमच त्या ठिकाणी सेकंड सेमिस्टर जे आहे ते सुद्धा आहे 4 क्रेडिट आणि ते विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत हे आपण पाहू शकतो। सेम विषय त्या ठिकाणी आणि सेम क्रेडिट आहेत आणि शेवटी किती तर 22 क्रेडिट होतात, 22 आणि 22 44 क्रेडिट। फर्स्ट इयर जे आहे हे या ठिकाणी किती क्रेडिटचं आहे तर ते
44 क्रेडिटचं त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला 22 क्रेडिट, सेकंड सेमिस्टरला 22 क्रेडिट आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आता याच्यामध्ये विषय कोणते या ठिकाणी दिलेले आहेत विद्यापीठानं, तसं तर फारसं असं या ठिकाणी विषयाची चॉईस दिलेली नाही, परंतु 3 विषय त्या ठिकाणी त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. याच्यामध्ये बघा जे ऑप्शनल सब्जेक्ट्स कॉमर्समध्ये आहेत किंवा त्याला आपण DSC असं म्हणतो, डिसिप्लिन स्पेसिफिक कोर किंवा डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स, त्याच्यामध्ये बघा 3 विषय आहेत. याच्यामध्ये एक फायनान्शियल अकाउंटिंग पहिला आहे, दुसरा बिझनेस इकॉनॉमिक्स एक असं दिलंय त्यांनी. म्हणजे सेकंड सेमिस्टरला हेच त्या ठिकाणी सेकंड पेपर होणार आहेत. फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड बिझनेस इकॉनॉमिक्स फर्स्ट, त्यानंतर सेकंड सेमिस्टरला हे सेकंड होईल. आणि त्याच्यामध्ये एक तिसरा पेपर जो आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स हा दिलेला आहे. तर हे कंपल्सरी जे 3 पेपर आहेत हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवडायचे आहेत. आता याच्यामध्ये जे एक्झिट ऑप्शन आहे ते कसं राहणार आहे बघा, इथं एक्झिट ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे. कारण काही विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात किंवा अडचण जर असेल, त्याला पुढे शिक्षण कंटिन्यू करता येत नसेल, अपरिहार्य काही कारणं असतील, तर त्याला या ठिकाणी 2 सेमिस्टर नंतर एक्झिट घेता येते. म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट केल्यानंतर एक्झिट घेता येते. त्याच्याकडे या विषयामधले 44 क्रेडिट्स त्या ठिकाणी फर्स्ट इयरचे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 4 क्रेडिट आपल्याला ऍड करायचे आहेत आणि हे 4 क्रेडिट NSQF किंवा इंटर्नशिपद्वारे आपण ऍड करू शकतो किंवा तो विद्यार्थी घेऊ शकतो. NSQF काय आहे तर नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क असं या ठिकाणी त्याला आपण म्हणतो. आणि त्याच्या मार्फत किंवा त्याच्याकडून आपल्याला जे आहेत 4 क्रेडिट अर्न करायचे आहेत विद्यार्थ्यांना. म्हणजे एकूण किती तर 48 क्रेडिट त्या ठिकाणी घेणं त्यानं गरजेचं आहे. तेव्हा त्याला एक्झिट जे आहे हे ऑप्शन मिळणार आहे. आता हे एक्झिट मिळत असताना त्याला काय मिळणार आहे तर सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे फर्स्ट इयर जर कंप्लीट केलं तर सर्टिफिकेट हे त्याला मिळणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला तर सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर 48 क्रेडिट पूर्ण करणं गरजेचं आहे. सेकंड इयर कंप्लीट केलं तर डिप्लोमा आणि थर्ड इयर कंप्लीट केलं तर डिग्री, म्हणजे आणि परत फोर्थ इयर जर कंप्लीट केलं तर डिग्री विथ रिसर्च किंवा ऑनर्स अशा प्रकारची डिग्री त्याला मिळणार आहे. तर हे सर्टिफिकेट हे त्याला मिळू शकतं 48 क्रेडिट नंतर. तर अशा पद्धतीने हे विषय त्या ठिकाणी कंपल्सरी आहेत. यानंतर पहा जे इतर विषय त्याला घ्यायचे आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने आहेत. SL मध्ये मराठी किंवा हिंदी, समजा एखाद्या कॉलेजला हे विषय उपलब्ध आहेत तर मराठी किंवा हिंदी आपण त्याचं उदाहरण पाहू. ते 3 प्लस हे विषय, त्याच्यापैकी एक विषय कुठला तरी निवडावा लागणार आहे. जेनरिक किंवा ओपन इलेक्टिव्ह हा कुठून निवडावा लागणार आहे तर ह्युमॅनिटीज, सायन्स किंवा इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या विद्याशाखेमधून ह्युमॅनिटीज मधला कुठलाही विषय त्या ठिकाणी तो घेऊ शकतो. समजा इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हा एक पेपर आहे, इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अशा पद्धतीने. तर हा एक पेपर त्या ठिकाणी तो जेनरिक इलेक्टिव्ह म्हणून निवडू शकतो किंवा कुठलाही इतर विद्याशाखेचा त्याच्या आवडीनुसार इथं त्या ठिकाणी विद्यार्थ्याला चॉईस आहे. सायन्स फॅकल्टी जर महाविद्यालयामध्ये असेल तर सायन्स फॅकल्टीमधून देखील कुठल्याही एखाद्या विषयाचा जेनरिक इलेक्टिव्ह तो निवडू शकतो. त्यानंतर एक कंपल्सरी AEC म्हणजे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्समध्ये इंग्लिश स्पोकन कम्युनिकेशन हा जो पेपर आहे तो घेणं अनिवार्य आहे. म्हणजे हा पेपर त्या ठिकाणी राहणारच आहे. त्याच्यानंतर इंडियन नॉलेज सिस्टममध्ये या ठिकाणी या सेमिस्टरला म्हणजे पहिल्या सेमिस्टरला पेपरचं टायटल आलेलं नाही किंवा ते दिलेलं नाही, हे महाराष्ट्र शासन आपल्याला देणार आहे. आणि सेकंड सेमिस्टरला इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे टायटल त्या ठिकाणी किंवा हा पेपर त्यांनी ठेवलेला आहे IKS मध्ये, हा सुद्धा कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर SEC जे घ्यायचं आहे म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स, हा जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी DSC किंवा त्याचा जो मेजर विषय आहे त्याच्याशी निगडीत असणार आहे. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग असो किंवा बिझनेस स्टॅटिस्टिक्स असो, तर या विषयाशी हा DSC शी किंवा SEC ज्याला आपण म्हणतो स्किल एनहान्समेंट कोर्स हा निगडीत असणार आहे. तर तो एक त्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे ते 3 प्लस या ठिकाणी 4, 5, 6, 7 आणि हा एक 8 असे एकूण कॉमर्समध्ये 8 पेपर विद्यार्थ्यांना अभ्यासायचे आहेत फर्स्ट सेमिस्टरला. आणि एवढेच पेपर सेमिस्टरला देखील अभ्यासायचे, सेकंड सेमिस्टरला देखील अभ्यासायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे जे कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याचे पेपर या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं हे अगदी सोपं आहे, फार मोठी याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचण जाणार नाही. अडचण आहे या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ह्युमॅनिटीजसाठी, तर ते आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही अवश्य पहा. त्याच्यातून अनेक ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट होतील. तर मला वाटतं हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. जर काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.